स्टार न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। नाशिक स्टार न्यूज कार्यालयात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत आपल्या कलागुणांचं सादरीकरण त्यांनी इकडे केलं। नवरात्रीच्या 7व्या माळीला पाककला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळेस उपवासाचे गोड तसेच तिखट पदार्थांचा महिलांनी सादरीकरण केले। उपवासाच्या निमित्त साबुदाणा आणि भगर्याशिवाय अनेक पदार्थ बनवू शकतात यांचं महिलांनी एक चांगलीच उपमा तयार केली। ज्यावेळेस आपल्या परीक्षकांनी महिलांच्या या गोड तशाच तिखट पदार्थांचा आस्वाद घेत स्पर्धेचा निकाल लावला। कार्यक्रमास शिवस्वराज्य महिला संस्थाच्या अध्यक्ष सुवर्ण अंकुश काकड, हरिभक्त पारण, अक्षदा जगताप, उमंग महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्यासागर आहेर, राजकीय स्वयंसेवक समितीच्या कार्यवाहिका सौ नेहा ठाकूर तसेच परीक्षक पूर्वा शिंदे, संध्या जोशी, सई पावशे उपस्थित होत्या। या पाककलेच्या स्पर्धेला जमलेल्या सर्व महिला भगिनी तसेच परिवाराने पदार्थांचे आस्वाद घेत कार्यक्रम संपन्न केला। स्टार न्यूज ब्युरो नाशिक। सगळ्यांनी गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ अच्छा सगळ्या परीक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, स्टुडंट्सनी गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ खूप छान केले होते, खूप आवडले। पण काही लिमिटेशन्स असल्यामुळे सगळ्यांनी समजून घ्यावं आणि ज्यांना बक्षीस मिळालेलं नाहीये त्यांनी अजिबात नाराज होऊ नये। थँक्यू। सर्वात प्रथम तर मी नाशिक स्टार न्यूजचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। आज या सगळ्या सुगरण महिला असंच म्हणेन मी, कारण की आम्हाला पुरुषांना घरी फराळ म्हटल्यानंतर फक्त खिचडी, साबुदाण्याची आणि थालीपीठ याच्या पलीकडे काही माहितीच नाही। हे नाशिक स्टार न्यूजच्या माध्यमातून आम्हाला कळलं की उपवासाचे किती पदार्थ मिळतात। नक्कीच मी तुम्हा सर्व महिला वर्गाला या ठिकाणी शुभेच्छा देतो। ठीक आहे, हार जीत या गोष्टी होत असतात, पण या ठिकाणी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देता देता एवढंच सांगल, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। धन्यवाद। आज नाशिक स्टार न्यूजच्या वतीने पाककला स्पर्धा इथे सर्व स्पर्धकांचं मी स्वागत करतो नाशिक स्टार न्यूजच्या वतीने। आज सर्व नवदुर्गा इथे पाककलाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल मी पहिले त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि त्यानंतर आज आपल्याकडे एक पाहुणे कीर्तनकार म्हणून लाभलेले आहे अक्षताताई जगताप। हे आळंदी व अनेक ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असतात, तर मी त्यांना विनंती करतो की एक दोन शब्द आपण। खरं तर आज इतकी सुंदर पाककला झालेली आणि सर्व पदार्थ अतिशय उत्कृष्ट प्रकारचे होते। म्हणतात ना, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे जीवा। आणि कुठेतरी महिलांना पुढे नेण्याची संधी आपले हे स्टार न्यूज चॅनल आपल्याला कुठेतरी संधी देत आहेत आणि इतकं सुंदर सुंदर असे उपक्रम ते आपल्याला राबवतायत। तर आपण सर्वांनी भाग घ्यायचा आहे आणि असंच पुढे जायचंय। आणि खरं तर आज तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। रामकृष्ण हरी। खरं म्हणजे हा आदिशक्तीचा जागर आहे। आपण सगळ्या जणी इतक्या व्यस्त असाल, प्रत्येकीच्या घरी घट बसलेली असते आणि त्या सगळ्या म्हणजे किती गोष्टी असतात आपल्याला माहिती आहे। सकाळी उठल्यापासून पोथी वाचन असेल, आरत्या असतील, घरातलं सगळं स्वयंपाक करणं असेल, आपला उपवास असेल तर ते वेगळं, घरच्यांचा स्वयंपाक असेल तर तो वेगळा। जे इतकं सगळं करून तुम्ही जे काही पदार्थ करून आणले ते अप्रतिम होते। अगदी गोड पदार्थ सुद्धा सगळे छान होते आणि तिखट पदार्थ सुद्धा सुंदर होते। म्हणजे चवीने खाणार त्याला देव देणार तसं झालं आज। मला अगदी सांगितलं गेलं, फोन आला इथनं की असं असं आमच्याकडे पाककलेचा हे आहे, तर तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून याल का? म्हटलं हो नक्की येईल। खायला आवडतंच सगळ्यांना, जसं मगाशी पण ताईने सांगितलं की फक्त खायला आवडतं, मला बनवायलाही आवडतं पण इतके पदार्थ बनवायला नाही आवडत। खरोखरच म्हणजे काय ते चायनीज वा, मी तर त्यांना म्हणलं सुद्धा की तुम्ही स्टॉल लावा, आम्ही खायला येऊ। नमस्कार, मी माझी ओळख सांगते। मी नेहा विनय ठाकूर। मी मसरूळ, आडगाव आणि जो इथला ओढा हा जो एरिया आहे पंचवटी, त्याची RSS म्हणजे राष्ट्र सेविका समिती याची कार्यवाहिका आहे।
तारवाडा नगर या ठिकाणी आपली एक शाखा भरते. मखमलाबाद या ठिकाणी मी नवीनच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर अमृतधाम या ठिकाणी सुद्धा एक शाखा भरते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता येणारा जो रविवार आहे 5 ऑक्टोबर या दिवशी तुम्हाला जर माहिती असेल लिडोरी रोडला देवधर कॉलेज आहे. तर त्या देवधर कॉलेज पासून पूर्ण राऊंड होणार आहे आपला संचलनाचा. तुम्ही बघितलं असेल RSSचे संचलन राष्ट्र स्वयंसेवक संघाचे. पण आमच्या समिती म्हणजे आपली जी समिती आहे ही 90 वर्ष झालेली आहे. तिला सुद्धा महिलांची सगळ्यात मोठी संघटना जी विश्वामध्ये चालते. आपल्याकडे भारतात ती राष्ट्रसेविका समिती म्हणून चालते आणि राष्ट्राबाहेर म्हणजे आपल्या देशाबाहेर ती HSS म्हणजे हिंदू सेवा भारती अशा यांनी चालते. तर सगळ्यांना मी आवाहन करेल की त्या रॅलीमध्ये म्हणजे आपण आपल्या नेहमीच्या भाषेत रॅली म्हणतो पण आम्ही त्याला संचलन म्हणतो. या संचलनाचा आस्वाद घ्यायला नक्की या. बरोबर 3:30 वाजता संपत होईल. म्हणजे एका ठिकाणी आम्ही सगळ्या आणि शिस्तीचा तुम्ही बघाल भाग काय आहे तो तर ती असली पाहिजे. कारण आज जो आपण जागर करतोय शक्तीचा ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आज आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात मग ऑपरेशन सिंदूर असेल लव जिहाद असेल अनेक घटना त्या घटनांमधनं आपण स्वतःला सावरणं आणि आपल्या युवा पिढीला सावरणं हे कार्य आम्ही करत असतो. आपण सगळेजण मिळून करत असतो. कारण असं होतं की हात धरला की आपण ओरडू पण शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी युद्ध असेल लाठीकाठी असेल त्याचे प्रशिक्षण आम्ही देतो आणि आपण त्या सगळ्या गोष्टी आपण शिकूयात. आपण सगळ्या संघटित राहूयात. आज आपल्या देशाला हिंदूंनी एकत्र राहण्याची फार गरज आहे आणि यासाठीच या आदिशक्तीला मी नमस्कार करते. तिच्याकडून आपण नक्की शक्ती घेऊयात आणि एकत्रित राहूयात. जागृती फाउंडेशन गेल्या 3 वर्षापासून कार्यरत आहेच आणि इथे बसलेली प्रत्येक मैत्रीण ही जागृती फाउंडेशनचा एक पार्ट आहे. खरं तर सगळ्या संस्था एकत्र आहे. हे फक्त नावं वेगवेगळे आहे आणि आम्ही स्टार न्यूज सुद्धा आमच्या सोबत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळेच छान होते फक्त इथल्या कोपऱ्यातला गर्दी होती त्याच्यामुळे मला टेस्ट नाही करता सगळे पदार्थ छान होते आणि धन्यवाद. थँक्यू. जे पदार्थ टेस्टी झाले त्यांनी आम्हाला परत द्यायचे आणावे लागतील नक्कीच. नमस्कार मी सुवर्णा अंकुश काकड शिवस्वराज्य युवा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष. खूप छान वाटलं मला. खूप वेगळे पदार्थ खायला भेटले आणि बघायला पण भेटले. तिखट पण पदार्थ खूप छान होते आणि गोड पण खूप छान होते. मी सर्वांचे महिलांचे मी मनापासून आभार मानते.